आज भारतामधील प्रमुख समस्या आहे अनएम्प्लॉयमेंट. टॉपची डिग्री घेऊन सुद्धा चांगला जॉब मिळत नाही, सेल्फ बिझनेस करू शकत नाही. याला कारणीभूत आहे आपली एज्युकेशन सिस्टम. 90% थेरी, 10% प्रॅक्टिकल, रिझल्ट नो प्रॉपर स्किल, नो जॉब. AI रोबोटिक्सच्या या ॲडव्हान्स युगात सुद्धा डिग्री घेताना 2 ते 3 वर्ष फक्त थेरी, टेस्ट, असाइनमेंट यामध्ये वाया जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सक्सेसची नवीन सुरुवात करायची आहे. 90% प्रॅक्टिकल, 10% थेरी, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट बिल्डिंग आणि यातूनच तुम्हाला जॉब गॅरंटी निर्माण होणार आहे. तर या तुमच्या सक्सेसच्या जर्नीमध्ये एम्बेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि विचारशक्ती एज्युकेशन फाउंडेशन हे तुम्हाला मदत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे की कम्प्युटर इंजिनियर बनणं. टॉपच्या ज्या फ्युचरच्या टेक्नॉलॉजी आहेत त्या फ्युचरच्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करणं, AI, रोबोटिक्स, सेन्सर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवरती काम करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं हाय पॅकेजचा चांगला जॉब मिळवणं. अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला जॉब शोधावा लागला नाही पाहिजे, तर जॉब आपल्याला शोधत आला पाहिजे. पुढून आपल्याला इन्व्हिटेशन्स आले पाहिजेत की तुम्ही माझ्याकडे जॉबला या. विद्यार्थी मित्रांनो, MBT इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर कम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचे काय फायदे आहेत ते या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला सांगणार आहोत. कम्प्युटर इंजिनिअर होण्यासाठी आज 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग 10वी नंतर 11वी 12वी सायन्स करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही CET JEEचं प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन करायचं आहे आणि त्या रँकवरती तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळणार आहे. विद्यार्थी कम्प्युटर 11वी 12वी सायन्स करत असताना तुम्हाला 5 ते 6 वर्ष लागणार आहेत इंजिनिअरिंग करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगचा ट्रेड मिळेल का नाही ही अनसर्टिनिटी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, कारण या मार्गाने गेलं तर भरपूर मुलं याच्यासाठी प्रयत्न करतात की आम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेज भेटेल. त्याचबरोबर डिप्लोमा घेऊन त्याच्यानंतर जर चांगलं कॉलेज मला मिळालं नाही तर टेक्निकल नॉलेज व्यवस्थित येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्लेसमेंट आहे, ती मला प्लेसमेंट चांगली भेटणार नाही. तर याच्यावरती सोल्युशन आहे, ते सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे की म्हणजे तुमचं टेक्निकल नॉलेज कशा पद्धतीने वाढेल, तुम्हाला प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय आहे, तो दुसरा आहे याच्यावर एक स्मार्ट सोल्युशन आहे कम्प्युटर इंजिनियर होण्याचं. म्हणजेच 10वी नंतर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट BE कम्प्युटरच्या सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. म्हणजेच कमी वेळात आणि कमी खर्चात तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर बनू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला कंपॅरिझन करणार आहे की तुम्ही एखाद्या नॉर्मल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डिप्लोमा करत आहात आणि MBT इंडिया बरोबर डिप्लोमा करत असताना काय दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ते आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नॉर्मल डिप्लोमा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असता त्यावेळेस पहिल्या वर्षी तर पूर्ण थेअरी असते आणि सेकंड इयरला बेसिक लर्निंग आहे प्रोग्रामिंग लँग्वेजचं, ते होत असतं. डेटाबेस असतात, ते डेटाबेस होतात आणि डिप्लोमामध्ये एक तुम्ही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज तुम्ही घेत असता. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल का, जॉब मिळेल का, असे बरेचसे प्रश्न तुमच्यासमोर उभे असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही MBT इंडियामध्ये ज्यावेळेस डिप्लोमा करत असता, कम्प्युटर इंजिनिअरिंगचा प्रवास पूर्ण करत असता, त्यावेळेस पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला कोअर कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहेत त्या कोअर कम्प्युटर टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात. या ठिकाणी बघा, पहिलं जे वर्ष आहे त्या पहिल्या वर्षामध्ये प्रोग्रॅमिंग, डेटाबेस आणि कशा पद्धतीने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचे याचं पूर्ण बेसिक नॉलेज आहे ते बेसिक पूर्ण पहिल्या वर्षामध्ये कंप्लीट केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर सगळ्यांसाठी एकच सिलेबस असतो, सगळेजण एकच शिकत असतात. परंतु MBT इंडियामध्ये तुमच्या कपॅसिटीनुसार, म्हणजे तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायचं आहे, जावा डेव्हलपमेंट करायचं आहे का, तुमची कपॅसिटी AI मशीन लर्निंगची आहे, क्लाउड कम्प्युटिंगची आहे, प्रत्येकाचे छोटे छोटे वेगवेगळे ग्रुप असतात आणि अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट तिथे तुम्हाला लर्निंग आणि प्रोग्रामवरती काम करायला भेटणार आहे. आणि रिअल जे प्रोजेक्ट आहे, लाईव्ह प्रोजेक्टवरचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स मिळणार आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला काम करता येणार आहे. आता आपण करिअर ग्रोथ कशा पद्धतीची आहे ती या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. बघा, 3 वर्षाचा डिप्लोमा आणि त्याचबरोबर 11वी 12वी या दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन करूया. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वी करत असता त्यावेळेस तुम्हाला 6 ते 7 वर्ष तुमची पूर्णपणे लर्निंगमध्ये, तुम्ही MBT इंडिया बरोबर डिप्लोमा करत असता त्यावेळेस तुम्ही 3 वर्षांमध्ये अर्निंगसाठी इलिजिबल असता. म्हणजे बघा, 3 वर्षाचा तुम्ही डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत MBT इंडियामध्ये तुम्ही जॉब रेडी होत असता, रिअल प्रोजेक्टवरती काम करत असता आणि जॉब मिळवण्याचे चान्सेस आहेत ते चान्सेस सुद्धा वाढत असतात. त्याचबरोबर तुमची डिग्री आहे ती डिग्री सुद्धा MBT इंडिया बरोबर तुम्ही कंप्लीट करू
शकता. करत असता त्यावेळेस तुम्हाला जेईई, MSCET अशा एकदम कॉम्पिटेटिव्ह ज्या एक्झाम आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करावं लागतं आणि भारतभरातून 20 ते 25 लाख मुलं बसत असतात. महाराष्ट्रातूनच 2-2.5 लाख मुलं बसत असतात आणि त्यातील 1,500-2 हजार विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी या परीक्षेसाठी त्यांची निवड होत असते. त्यामुळे माझी एवढी कपॅसिटी आहे का? मी एवढं प्रेशर हँडल करू शकतो का? आणि तेवढ्या एमसाठी माझ्या आयुष्यातील मी 5 ते 6 वर्ष आहेत ते 5 ते 6 वर्ष मी घालवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एआयचा जमाना आहे. एआय रिव्होल्यूशन आहे. तर एआय रिव्होल्यूशनमध्ये खूप गोष्टी फास्ट होऊ लागलेल्या आहेत. पॉवरफुल टेक्नॉलॉजी बदलत आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्री ट्रान्सफॉर्म होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, MBT इंडिया सोबत तुम्ही डिप्लोमा डिग्री करत असाल तर कमी खर्चामध्ये पूर्णपणे शिक्षण होतं. अर्न वाईल लर्न म्हणजे 3 वर्षातच तुमचं अर्निंग आहे ते अर्निंग सुरू होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षानंतर तुम्ही जॉबसाठी एलिजिबल होता. 15 ते 20 हजार रुपये तुम्हाला पेमेंट आहे ते पेमेंट मिळू शकतं. म्हणजेच MBT इंडिया बरोबर तुम्ही डिप्लोमा आणि डिग्री करत असाल तर तुम्ही या 3 वर्षात तुमचं BE कंप्लीट होईपर्यंत 2 ते 3 लाख रुपये अर्निंग करू शकता. आणि तेच तुम्ही 11वी-12वी सायन्स करत असाल, तेच तुम्ही 11वी-12वी इंजिनिअरिंग करत असाल, जेईई CET करत असाल, 5 ते 7 लाख रुपये तुम्हाला त्यावरती खर्च करावा लागणार आहेत. कष्ट वेगळे आणि टेक्नॉलॉजी तुम्ही पुढच्या 3 ते 4 वर्षानंतर टेक्नॉलॉजी शिकायला सुरुवात करणार आहात. मित्रांनो, 11वी-12वी सायन्स करत असताना तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आहे त्याचं डीप नॉलेज, डीप लर्निंग असं करावं लागतं. जेईई CET या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुमची खरोखर मानसिक बौद्धिक क्षमता आहे का? जर तुम्हाला 90, 95, 98% मार्क मिळत असतील तर तुम्ही नक्कीच याच्यासाठी या परीक्षेसाठी प्रिपेअर करू शकता. परंतु मी जेवढं कष्ट घेणार आहे तेवढंच कष्ट मी जर राईट वेनं कोर टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी वापरलं तर नक्कीच रिझल्ट आहे ते रिझल्ट खूप छान असे मिळू शकतात. मला अगोदरच 70, 80, 85% मार्क मिळत आहेत आणि मी तरीसुद्धा जेईई CETचे प्रिपरेशन करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे की खरोखरच हे वर्थ आहे का? मी 5 ते 7 लाख खर्च करणार आहे, स्वतःला एवढा त्रास देणार आहे, त्याच्याऐवजी माझा इंटरेस्ट काय आहे, माझी आवड काय आहे? या आवडीमध्ये जर तुम्ही रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट, AI आणि रोबोटिक्स, सेन्सर डेव्हलपमेंट, यामध्ये क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स यामध्ये खूप अशा करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. तर या फील्डमध्ये मी लवकरात लवकर माझं लर्निंग आहे ते जर सुरू केलं तर नक्कीच मला छान असा फायदा मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार करायचा आहे. तर फायनल इम्पॅक्ट आहे तो बघूया. MBT इंडिया बरोबर तुमचा वेळ वाचतो, पैसे वाचतात, करिअरची ग्रोथ आहे ती करिअरची ग्रोथ फास्ट होते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्युचरच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या फ्युचरच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनता येतं. आणि हे करत असताना स्ट्रॉंग अशी सपोर्ट सिस्टम MBT इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि विकास शक्ती एज्युकेशन फाउंडेशन याची सपोर्ट सिस्टम तुमच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच तुमचं नाव आहे ते रजिस्टर करायचं आहे आणि हे रजिस्टर नाव करण्याची लास्ट डेट आहे 27 एप्रिल 2026. विद्यार्थी मित्रांनो, खूपच थोडी आम्ही ऍडमिशन घेत असतो, त्यामुळे ऍडमिशन पटकन फुल होत असतात. तुम्हाला जर या MBT इंडिया बरोबर आपला कम्प्युटर इंजिनिअरिंग मधील प्रवास पूर्ण करायचा असेल तर आपलं नाव लवकरात लवकर रजिस्टर करा. संपूर्ण माहितीसाठी आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 9623939692 या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल तुम्ही करू शकता, मेसेज करू शकता. त्यामुळे लिमिटेड सीट्स आहेत, मिस करू नका. आपलं करिअर आहे ते करिअर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये नक्कीच तुम्ही खूप छान असं करिअर करू शकता. थँक्यू फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ.